गरजेचं आहे. सो हे सिमेंट कॉन्क्रीट कोण आहे बरं इथं? कम्युनिकेशन. येस, कम्युनिकेशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. कम्युनिकेशनमुळंच जे स्टाफ आहे त्यांच्यामधलं बाउंडिंग वाढतं, परत जे पॅरेंट्स आहे, स्टुडंट आहे, त्यांच्याबरोबरच आपलं बाउंडिंग वाढतं आणि त्या घराला एक घर पण येतं. जे काही TQM आहे त्याचं फाउंडेशन झालं, आपलं ब्रिक्स झाल्या, पुढे काय आलं बरं? बाइंडिंगमध्ये कम्युनिकेशन आहे आणि रूफ. बघा, 4 भिंती आहेत, पाया आहे, पण घराला छतच नसेल तर छत काय करतं बरं? ऊन, वारा, पाऊस, थंडी ह्या सगळ्यापासून आपलं संरक्षण करतं ना, हो की नाही? आणि आपल्याला काय करतं? त्या घरामध्ये एकत्रित घराला घर पण देतं. तशाच पद्धतीने ह्याचं जे रूफ आहे ते आहे रिकग्निशन, म्हणजे ओळख. एखाद्या व्यक्तीमध्ये कुठली क्वालिटी आहे त्या क्वालिटीप्रमाणे त्याला सॅलरी देणं किंवा त्या क्वालिटीप्रमाणे त्याला मोटिवेट करणं, त्या क्वालिटीप्रमाणे त्याला इन्करेजमेंट देणं हे खूप महत्त्वाचं आहे. जसं की एखादा स्टुडंट आहे वर्गातला, तो खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म करत आहे, तर टीचर काय करते? त्याला